नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेची नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आज सर्वात मोठ्या ठिकाणी तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, म्हणून आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तत्पूर्वी सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला लाईक करून द्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कोणतीही नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्याकडनं मिस होणार नाही. म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचे शेजारी पाजारी किंवा तुमचे ज्या काही बहिणी असतील त्यांना ह्या व्हिडिओला आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत ही अपडेट कळेल आणि त्यांनासुद्धा कळू शकेल की त्यांचं जे पैसे आहे ते कधी मिळणार आहे. म्हणून सर्वांना या व्हिडिओला आवर्जून शेअर करा. तुमच्या नातेवाईकामध्ये तुमचे ज्या काही बहिणी असतील, ज्या काही महिला असतील, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करायचं आहे. तर बघा, अपडेट अशी आहे, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आलेला होता. तुम्ही बघितलं तर मार्च महिन्यामध्ये, तुम्ही जर बघितलं तर मार्च आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जो काही हप्ता तुमचा मार्च आणि फेब्रुवारीचा, तो हप्ता तुम्हाला मार्चच्या तुम्ही जर बघितलं मार्च महिन्याच्या जो काही दिवस होता, कोणता दिवस, महिला दिन होता, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये ठिकाणी देण्यात आलेले होते. मार्च आणि फेब्रुवारी मिळून असे तुम्हाला ठिकाणी पैसे मिळाले होते. ठीक आहे. पुढे बघा, महिला दिनाच्या औचित्य साधून मार्च महिन्यात मार्च महिन्याच्या हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींना दिले होते. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे. आता एकच लक्ष लागलेले की एप्रिलचा हप्ता हा कधी मिळणार, एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार, हाच प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे. पुढे बघा, आता योजनेतील लाभार्थी महिलांच्या अपात्रतेच्या निकषांबाबत चर्चा सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. ज्या महिलांचे उत्पन्न 2.50 लाखाहून अधिक आहे, तसेच ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहेत, अशा महिलांची नावे योजनेतून वगळण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर ज्या महिलांचे उत्पन्न हे 2.50 लाखाहून अधिक आहे, तसेच ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहेत, अशा महिलांची नावे ह्या योजनेमधून वगळण्यात येतात. म्हणजेच त्यांना अपात्र केलं जात आहे. आणि त्या महिलांना अपात्र जर का केलं जात असेल तर त्या महिलांना पुढचे जे काही हप्ते असतील ते कंटिन्यू मिळणार नाही, त्यांना कोणतेही हप्ता मिळणार नाही, ह्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही, कारण ते हे योजनेच्या निकषात बसत नाही आहेत. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाहून अधिक आहे की 2.5 लाखाहून कमी आहे. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर लिहून पाठवा की सर माझं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, जेणेकरून पुढचे हप्ते तुम्हाला मिळतील. आणि जर का तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर लिहून पाठवा की सर माझं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. मग तुम्हाला पुढचे हप्ते कसे मिळतील, कसे मिळवायचे याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहनं असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. मग कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुमच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत की नाही. जर का 4 चाकी वाहनं असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार अर्ज केलेल्या महिलांकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढू शकता, तुम्ही अर्ज करताना हा उत्पन्न दाखला तुम्ही दिलेला आहे. पण त्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखपर्यंत असणे अनिवार्य आहे. जर का 2.5 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल 3 लाख 5 लाख तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार आहात. तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर बघा, तुम्ही जर बघितलं, काही महिलांचे जे उत्पन्न आहे ते यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. अशा भरपूर महिला आहे की ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांना आत्तापर्यंत 13,500 रुपये मिळाले आहेत. म्हणजेच त्यांना कंटिन्यू या ठिकाणी हप्ते मिळत आहेत. पण जर का तुम्हाला आता पुढे लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्ही सरसकट अपात्र केले जातील. त्यानंतर पुढे बघा, त्यामुळे अर्जाची छाननी करण्यात येत आहे. महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली आहे. ही माहिती मिळाल्यावर अपात्र महिलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठीक आहे. तर भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होतील. नंतर पुढे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे हा कधी मिळणार याची माहिती मिळाली आहे. तर रामनवमीच्या दिवशी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतची घोषणा केली जाईल असा ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता जवळजवळ 14 एप्रिल रोजी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर आता 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या अगोदर म्हणजे 14 तारखेच्या अगोदर तुमचे जे पैसे ते तुम्हाला मिळू शकतात अशा ठिकाणी मित्रांनो शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नंतर बघा,
तुम्ही जर बघितलं तर यामध्ये सांगितलेलं आहे याबाबत अद्याप कोणतीही जी काही अधिकृत माहिती आहे ती अजून समोर आलेली नाही आहे. आतापर्यंत तुम्हाला देखील 9 हप्ते जमा झाले आहेत. कोणकोणते त्याची माहिती बघा. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण तुम्हाला 9 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर 2024, जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025, मार्च असे जवळजवळ तुम्हाला 9 हप्ते या ठिकाणी मिळाले आहेत. आणि 9 हप्त्यांची रक्कम 13,500 रुपये तुम्हाला मिळाले. किती? 13,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळाले. हे 13,500 रुपये तुम्हाला भविष्यामध्ये नक्की या ठिकाणी कामात आलेले असतील. दुसरी गोष्ट, या पैशांचा तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपयोग केला असेल, पुढेही तुम्हाला आणखी पैसे मिळणार आहेत, त्याचाही तुम्ही चांगला उपयोग कराल अशी या ठिकाणी सरकारला आशा आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी पाठवत आहे. भरपूर महिला याचा चांगला उपयोग करत आहे. तुम्ही हे पैसे कशासाठी वापरताय याचं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही ह्या पैशांचा उपयोग तुमच्या घर खर्चासाठी वापरत असाल किंवा तुम्ही याच्यातून काही नवीन बिझनेस करत असाल किंवा तुम्हाला याची काय मदत होते ह्या पैशांची, ही तुम्हाला लिहून पाठवायचे कमेंट सेक्शनमध्ये. पुढे बघा, सर्व लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी सरसकट जमा होत आहेत. त्यामुळे भरपूर महिलांना अडचणी या ठिकाणी येत नाही आहेत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की भरपूर अशा महिला आहे की ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही. तर मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही याचं कारण एक असू शकतं की तुम्ही एक तर अपात्र झाला असाल. अपात्र होण्याचं कारण काय की तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त असू शकतं, कारण की अर्जाची छाननी सुरू आहे. त्यामुळे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असू शकतं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल त्यामुळे तुम्हाला हा हप्ता मिळत नाही आहे. आता जो पुढचा हप्ता आहे हा जर का तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही अगोदर लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याच्या ठिकाणी पैसे मिळाले की नाही. जर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1500 रुपये मिळाले. आणि जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहेत. ठीक आहे. अपेक्षा करतो तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षामध्ये आली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, भरपूर अशा महिला आहे की त्या महिला म्हणतात की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही. तर तुम्हाला ते पैसे जर मिळाले नसतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहेत. आणि जर मिळाले असतील तर आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. जर का तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले असतील तर. जर का मार्च मिळाले नसतील तर तुम्हाला एप्रिलचे सुद्धा पैसे या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले की नाही. जर का मार्च महिन्याचे 1500 मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. आणि जर का मार्च महिन्याचे 1500 मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, एप्रिल महिन्याचे तुम्हाला जे काही 1500 आहेत ते या ठिकाणी आता 14 तारखेच्या तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आणि जर का 14 तारखेला तुम्हाला पैसे मिळाले नाही तर जवळजवळ एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. त्याची डेटही तुम्हाला मी सांगणार आहे ऑफिशियल डेट, त्याची डेटही सुद्धा ठिकाणी अनाउन्समेंट केली जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.